भारताचा शोध भाग 24. चिकित्सक दृष्टी आणि राष्ट्रीय परंपरा यांच्यात कसा बेबनाव येतो याचे नुकतेच एक उदाहरण घडले ते आपल्या या वृत्तीवर प्रकाश पाडणारे आहे. हिंदुस्थानच्या बऱ्याचशा भागात विक्रम संवत चालतो. हे विक्रम संवत पंचांग सूर्यमानावर चालते, परंतु महिने चांद्र आहेत. 1944च्या एप्रिल महिन्यात या पंचांगाप्रमाणे 2000 वर्षे होऊन नवीन सहस्त्र सुरू होणार होता. हिंदुस्थानभर त्यावेळेस मोठमोठे समारंभ झाले आणि ते उत्सव समारंभ योग्यच होते, कारण कालगणनेत एक नवीन आरंभ 2000 वर्षे पुरी होऊन तिसऱ्या हजाराचा आरंभ होत होता. शिवाय ज्याच्या नावाने हा संवत सुरू आहे, हे पंचांग सुरू आहे, तो या देशातल्या सर्वसामान्य लोकांच्या परंपरागत समजुतीप्रमाणे एक महापराक्रमी वीर पुरुष म्हणून प्राचीन कालापासून प्रसिद्ध आहे. त्याच्या संबंधी अगणित आख्यायिका आहेत व त्यातल्या कितीतरी आख्यायिका मध्ययुगीन काळात नाना रूपांनी सबंध आशिया खंडात पसरल्या व पुढे त्या युरोपातही प्रचलित झाल्या. या राष्ट्राचा एक महापुरुष, आदर्श नेता, सकल गुणैश्वर्य संपन्न राजा म्हणून विक्रम राजाची ख्याती फार प्राचीन काळापासून आहे. देश जिंकायला आलेल्या परकीयांचा पराभव करून त्यांना पिटून हाकून लावणारा वीर म्हणून तो स्मरणीय विभूती मानतात. पण त्याने आपल्या दरबारात नवरत्ने म्हणून ओळखले जाणारे कवी, कलावंत आणि संगीतज्ञ एकत्र आणले. त्यामुळे त्याच्या राज्यसभेत साहित्य, संगीत व कला यांची प्रभा फाकली म्हणून त्याची विशेष कीर्ती आहे. बहुतेक सर्व आख्यायिकांमधून विक्रमाची आपल्या प्रजेच्या कल्याणाची कळकळ व कसल्याही का निमित्ताने होईना लोकांचे भले करण्याकरिता स्वसुखाचा त्याग, वेळेवर प्राण सुद्धा देण्याची तयारी दाखविलेली आहे. उदार व शूर व कसलाही अहंकार न बाळगता लोकांच्या कामात तत्पर अशी त्याची प्रसिद्धी आहे. परंतु तो मुख्यतः लोकप्रिय झाला आहे तो सच्छील, सदाचार संपन्न माणूस, साहित्य, संगीत, कला यांची कदर ठेवणारा आश्रयदाता अशा त्याच्या गुणांमुळेच झाला. त्याच्या आख्यायिकांमधून तो एक विजयी सेनापती किंवा त्याने लढाया मारून दिग्विजय केला आहे वगैरे असा काही त्याचा उल्लेख नाही. एक भला स्वार्थ त्यागी मनुष्य म्हणून विक्रमाची मुख्य कीर्ती झाली. यावरून माणसाने चरित्र व त्यागवृत्ती यांनाच मान देण्याची आपली विशेष मनोवृत्ती, आपले हिंदी ध्येय स्पष्ट होते. सीझरच्या नावाप्रमाणे विक्रमाचे नाव प्रतीक बनले, पदवी बनले आणि त्याच्या नंतरच्या अनेक राजांनी हे नाव स्वतःला जोडले. त्यामुळे इतिहासात अनेक विक्रमादित्य येऊन गोंधळ उडाला. पण पहिला खरा विक्रमादित्य कोण? त्याचा काळ कोणता? ऐतिहासिक दृष्टीने पाहू तर सारा गोंधळ आहे. ख्रिस्तपूर्वी 57च्या सुमारास असा विक्रमादित्य कोणी दिसत नाही, परंतु विक्रम संवत तर त्या वर्षापासून सुरू झाला. इसवी सनाच्या 4थ्या शतकात एक विक्रमादित्य उत्तर हिंदुस्थानात झाला होता. त्याने चालून आलेल्या हुणांचा युद्धात पराभव करून त्यांना देशाबाहेर हाकलून लावले. नवरत्ने आपल्या दरबारात ठेवणारा म्हणून याच्याच संबंधी आख्यायिका गुंफल्या गेलेल्या आहेत. परंतु मग असा प्रश्न उभा राहतो की इसवी सनातील 4थ्या शतकातील या विक्रमाचा इसवी सनापूर्वी 57 मध्ये झालेल्या त्या विक्रमाशी मेळ कसा घालायचा? संभव असा आहे की मध्य हिंदुस्थानातील मालव भागात इसवी सनापूर्वी 57 मध्ये सुरू झालेला संवत सुरू असावा आणि विक्रम होऊन गेल्यावर पुष्कळ वर्षांनी तो प्राचीन संवत व ते पंचांग नव्याने त्याच्या नावाशी जोडले गेले असावे. परंतु हे सारे तर्क आहेत, सारे अनिश्चित आहे. पण परंपरागत विक्रम राजा 2000 वर्षापूर्वी सुरू झालेल्या संवत्सराशी जोडण्यासाठी मी म्हणणारे बुद्धिमान इतिहासकारही परंपरेच्या आहारी कसे गेले ते पाहून आश्चर्य वाटते. त्याने परकीयांना हाकलून दिले, एक राष्ट्रीय सरकार निर्मून सारे हिंदुस्थानचे राजकीय ऐक्य स्थापण्याचा त्याचा प्रयत्न होता, इत्यादी इत्यादी गोष्टी मांडून त्याच्यावर जोर देण्यात आला. विक्रमाचे राज्य तर मध्य हिंदुस्थान व माळवा यांच्यावरच होते. इतिहास लिहिताना किंवा इतिहासाचा अर्थ लावताना देशाभिमानाची प्रेरणा किंवा तथाकथित देशहिताची कळकळ हिंदी इतिहासकारांनाच येते असे नाही. प्रत्येक देशात साऱ्या लोकांमध्ये जुन्याला सोन्याने मढवून आपल्या हिताकरिता इतिहासाची ओढाताण करण्याची बाधा पसरलेली दिसते. आपणास हिंदुस्थानचे म्हणून जे इतिहास पाहावे लागतात ते बहुतेक करून इंग्रजांनीच लिहिलेले असतात.
ब्रिटिश सत्तेच्या पूर्वीच्या हजारो वर्षाच्या इतिहासाचा तिरस्कार कसा तरी जेमतेम इतिहास लिहून त्याचे केलेले वर्णन असते आणि ब्रिटिश राज्याची मात्र लांब लचक स्तुतिस्तोत्रे समर्थने यांनी ते इतिहास भरतात. त्यांच्या दृष्टीने हिंदी इतिहासाचा खरा आरंभच मुळी इंग्रजांचे या देशात आगमन झाले तेव्हापासून झाला. ब्रिटिशांनी अखेर येथे येणे ही जी हिंदुस्थानच्या भाग्योदयाची का काय घटना होती, तिच्या तयारीसाठीच जणू पूर्वीचा हजारो वर्षांचा इतिहास काही गूढ रीतीने घडतच होता. ब्रिटिश आमदानीचा इतिहासही ब्रिटिशांचे वैभव, त्यांचे शौर्य, धैर्य, त्यांचे गुण यांच्या यशोगानासाठीच ओढून ताणून लिहिलेला असतो. हळूहळू इतिहासाकडे पाहण्याची खरी यथार्थ दृष्टी आता कुठे येत आहे व या दृष्टीचा विकास होत आहे हे ठीक आहे. विवक्षित गोष्टी हेतू मनात ठेवून त्यांना अनुकूल अशा रीतीने इतिहासाची कुतरओढ करणे, आपल्या मनातील विशिष्ट कल्पना पूर्वग्रह हे सिद्ध करण्यासाठी म्हणून उदारपणे शोधणे हे प्रकार पूर्वीचा प्राचीन इतिहास लिहितानाच केले जात होते असे नाही. आजचा आपल्या डोळ्यांसमोर घडणारा इतिहासही अशा विकृत रीतीने लिहिण्यात येतो आहे. मग प्राचीन काळाचे किती विकृतीकरण होत असेल, कशी ओढाताण केली जात असेल त्याची कल्पनाच केलेली बरी. ते काहीही असो, परंपरा, ऐकीव हकीकती म्हणजेच इतिहास असे नीट निरीक्षण परीक्षण न करता, चिकित्सा न करता मानण्याची जी वृत्ती हिंदी लोकांमध्ये आहे ती खरीच गोष्ट आहे. भोंगळपणे विचार करण्याच्या त्या वृत्तीचा आपण त्याग केला पाहिजे. पटकन मत ठोकून देण्याचे हे सोपे मार्ग आपण सोडून दिले पाहिजेत. परंतु मी कुठेतरी वाहवत चाललो होतो. प्राचीन देवदेवता, आख्यायिका, दंतकथा यांच्या कथा कशा, त्यांचा आरंभ कसा झाला ते वगैरे मी सांगत होतो. तर त्या काळात जीवन समृद्ध होते, परिपूर्ण होते, निसर्गाशी सुसंवादी होते. मनुष्याचे मन या विश्वाच्या रहस्याकडे आनंदाने व कौतुकाने बघत होते. पृथ्वी आणि स्वर्ग जवळजवळ होते. ग्रीक देवदेवता तर त्यांच्या ऑलिम्पस पर्वतावरून ज्याप्रमाणे कधी मानवात दंड करायला तर कधी त्यांच्याबरोबर रमायला खेळायला खाली येत, त्याचप्रमाणे कधी कैलासावरून तर कधी हिमालयाच्या दुसऱ्या शिखरांवरून हिंदी देवदेवताही खाली उतरत, लोकांमध्ये मिसळत. या रसरसल्या चेतनेत बहुमोल कल्पना विलासामुळे पुराणे, आख्यायिका यांचे अपार पीक आले. सुंदर बलवान देवदेवता जन्माला आल्या. कारण ग्रीक लोकांप्रमाणेच प्राचीन भारतीयही प्रफुल्ल जीवनाचे, सौंदर्याचे भोगते होते, उपासक होते. प्रोफेसर गिल्बर्ट मरे यांनी म्हटले आहे की ग्रीक लोकांनी कल्पलेली ऑलिम्पस ही स्वर्गसृष्टी ओतप्रोत लावण्यमय आहे. हिंदी कल्पना शक्तीने निर्माण केलेल्या त्या प्राचीन सृष्टीला हेच वर्णन लागू पडते. त्या ग्रीक देवदेवता आणि त्यांच्या भोवती उभी केलेली सृष्टी याविषयी मरे लिहितात, ही कलावंतांची स्वप्ने आहेत, त्यांच्या रूपक कथा आहेत. या स्वप्नांच्या, ध्येयांच्या, कथांच्या सृष्टीला व्यापून राहिलेल्या काही गूढ अज्ञाताची ती प्रतीके आहेत. या देवांच्या निर्मात्यांनी सोडू म्हटले तरी सुटत नसलेल्या परंपरेतून, त्यांच्या मनाच्या नकळत चाललेल्या खेळातून, त्यांच्या आकांक्षांतून या देवदेवतांची सृष्टी निघाली आहे. एखादी तेजोमय चित्तवेधक कल्पना खरी मानून तिच्यावर जितपत श्रद्धा ठेवावी तितकी श्रद्धा ठेवून साशंक तत्वज्ञान्यांनी आपली नैसर्गिक सावधगिरी बाळगून या देवांची प्रार्थना करण्या इतपत हे देव आहेत. हे देव असे नाहीत की अगदी सत्य समजून त्यांच्यावर कोणी श्रद्धा ठेवावी. प्रोफेसर मरे यांनी पुढेही आणखी असे लिहिले आहे जे हिंदुस्थानालाही लागू पडते. ते म्हणतात, मनुष्याने कोरलेली सर्वात सुंदर मूर्ती जशी प्रत्यक्ष देव नसते, परंतु देवाची कल्पना करून द्यायला उपयोगी असते, तसे केवळ हे प्रतीक असते. त्याप्रमाणेच प्रत्यक्ष देवाची आपण जी कल्पना करतो तो खरा देव नव्हे. जर ते काही अंतिम सत्य असेल, त्याची कल्पना येण्याला मदत म्हणून ते प्रतीक असेल, त्या प्रतीकावरून अंतिम सत्याकडे जाताना मध्यंतरी ज्ञानाची विरोधी असे पंथ त्यांनी निर्माण केले नाहीत. स्वतःच्या सद्विवेक बुद्धीच्या प्रकाशाविरुद्ध आपल्याला पाप वाटेल असे करायला लावणारी कसलीही आज्ञा व इतर कोणतेही नियम त्यांनी केले नाहीत. आस्ते आस्ते वैदिक देवदेवता मागे पडत चालल्या आणि कठीण व अमूर्त तत्वज्ञानाने त्याची जागा घेतली. परंतु बहुजन समाजाच्या मनःसमुद्रात या देवदेवता तरंगतच होत्या.
सुखातील सखे आणि दुःखातील मित्र, मनातील अस्पष्ट अशा ध्येयांची, आशा आकांक्षांची प्रतीके या नात्याने त्या देवदेवता जनतेच्या मनात तशाच राहिल्या आणि त्यांच्या भोवती कवींनी आपल्या कल्पनांची जाळी विणली, आपल्या स्वप्नांची मंदिरे उभारली व त्यात भरगच्च वेलबुट्टी व मनोरम आभासांची चित्रसृष्टी यांची ठाई ठाई लयलूट केली. F.W. बेन यांनी हिंदी आख्यायिकांची छोटी छोटी सुंदर पुस्तके लिहिली आहेत. त्यामध्ये या पुष्कळशा आख्यायिका, कवींच्या कल्पना मनोहर रीतीने वापरण्यात आल्या आहेत. त्यातील एक पुढील प्रमाणे. चंद्राची कला म्हणून एक गोष्ट आहे. त्यात स्त्री कशी जन्माला आली त्याचे वर्णन आहे. ते वर्णन असे: देवांचा कारागीर त्वष्टा हा स्त्रीला निर्माण करायला निघाला. तोपर्यंत पुरुषाला घडविण्यातच सारी साधन सामग्री संपून गेली होती. भरीव माल मसाला, कठीण सामान शिल्लक उरले नव्हते. म्हणून पंचाईत पडली. तेव्हा त्वष्टा गंभीर समाधी लावून अंतर्ज्ञानाने पाहू लागला व समाधी उतरल्यावर पुढील प्रमाणे सामग्री त्याने गोळा केली. चंद्राचा वेटोळेपणा आणि लतावेलींची वक्रता, नवांकुरांचे बिलगणे आणि तृणपर्णांचे थरथरणे, लव्हाळ्याचा बारीकपणा आणि फुलांचा तजेला, पानांचा हलकेपणा, हत्तीच्या सोंडेचे निमुळते होत जाणे, हरणांचे कटाक्ष आणि भृंगवृंदाचे चिटकणे, सूर्यकिरणांची आनंदी क्रीडा आणि मेघांचे अश्रू, वाऱ्याची चंचलता आणि सशाचा भित्रेपणा, मोराची ऐट, पोपटाच्या वक्षस्थळाची मृदुता आणि वज्राची कठोरता, मधाची मधुरता आणि वाघाची क्रूरता, अग्नीची ऊब आणि हिमाची शीतलता, पाखरांची किलबिल आणि कोकिळेचे कुजन, बगळ्याचे ढोंग आणि चक्रवाकाची निष्ठा, हे सारे प्रकार एकात एक मिसळून त्या देवांच्या त्वष्ट्याने स्त्री बनविली आणि पुरुषाला दिली. भाग 24 समाप्त. भारताचा शोध